नमस्कार मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आज पाचदरा हिल स्टेशन बघायला. आणि आपल्या संग आहे देवास पटले आणि मागं आहे आपल्यापासून आवेश भाई आपले. आणि चला बघूया तर काय आहे पाचदरा हिल स्टेशनवर. तर आता आपण आलेलो आहोत हायवेवरून कच्च्या रस्त्यावर. हा रस्ता आहे जीवघेणा. जिथे पाहो तिथं गोटे आणि माती दिसत आहे आणि गाड्याच्या चक्क्याची बँड वाजत आहे. तर अशाच कसं असं थोडासा चढायला, त्यामुळं आम्ही उतरलो गाडीवर आणि त्यांनी गाड्या थोड्या पुढं नेल्या आणि आम्ही पुन्हा बसलो गाडीवर आणि पोहोचलो आपल्या मेन गेटपाशी. तिथून एंट्रन्स आहे तिथे. तर समोर आपल्याला दोन गेट दिसत आहे. तर एक लाकडी गेट आहे आणि एक साधा रस्ता आहे. तर या कच्च्या रस्त्याने गेले तुम्ही डायरेक्ट महादेवाच्या मंदिरापाशी जासाल आणि लाकडाच्या गेटनं जर गेले तर तुम्ही गणपती मंदिरापाशी जासाल. तेथून तुम्हाला थोडंसं ट्रेक करून महादेवाच्या मंदिरापाशी जावं लागेल. तर लाकडी गेटच्या अंदरने आल्यावर असा काहीतरी रस्ता दिसतो. थोडासा अवघड रस्ता आहे, एवढसा रस्ता आहे आणि आपले मित्र आपल्या मागेच. आणि हा रस्ता थोडा वळणदार आणि गोटे मातीचा तर आहेच, पण थोडासा अवघड पण आहे. तर तुम्ही येसाल तर हळू गाडी चालवसाल आणि कधी कधी टायर स्लिप होण्याची खूप शक्यता असते इथं. आणि असंच या अवघड रस्त्यावर आम्हाला चढण्याचा शौक आहे. आणि याच अवघड रस्त्यावर चालता आम्हाला एक मंदिर दिसत आहे. तर ते कशाचे आहे चला बघूया. तर इथे मिळाले आहे आपल्याला गणपती बाबांचे सुंदर असे मंदिर, ते पण सुंदर असा नजरेसंग. आणि इथून आपल्याला पुढे पैदल चालायचे आहे. तेथील काही क्लिप आपण घेतल्यानंतर डायरेक्ट पुढे बघूया. मित्रांनो, आम्ही आलो आमच्या पहिल्या रेस्टिंग पॉईंटवर आणि इथे आमचे मित्र पाणी पित आहेत, हातावर पाणी टाकतायत, हे वर चढतायत. हाच तो रस्ता आहे जो आपल्याला स्टार्टिंगला दाखवला की आपली गाडी इथून डायरेक्ट येईल म्हणून. इथून आपली गाडी डायरेक्ट इथेच येणार आणि इथून आपल्याला पुढे पैदल जावं लागेल. वर तुम्हाला मस्त ट्रेकिंग मिळेल. सध्याच्या ऋतूमध्ये ते पानगळती चालू आहे, पण जेव्हा पावसाळा लागेल तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही जराशी मरीच आहो सध्या दम्याची, म्हणून आम्हाला फसफस दम लागायला. पण आमचे रोहन भाऊ फुल जज्ब्यामध्ये फुल याच्या संग जात आहेत. गणपती मंदिरापासून थोडं पुढं आले की महादेवाचे मंदिर लागते. महादेवाचे असे सुंदर मंदिर. आपण ते जास्त व्हिडिओ काढले नाही, पण ते असे शिवलिंग आहे आणि वरून जल अभिषेक सदैव इथं चालूच राहतो. तर महादेवाचे दर्शन घेऊन आपण निघालो देवीच्या मंदिराकडे. देवीच्या मंदिराकडे अशा पायऱ्या आहेत आणि आपण ज्या महादेवाचे दर्शन घेतले त्या महादेवाचा पाचदारा महादेव आहे. आणि इथला निसर्ग तुम्ही फासाल तर तुम्ही पागल होऊन जासाल. असा काहीतरी चढ आहे, वर चढायचा फुल. हे आमची मंडळी आणि त्यांच्या संग मी आपला ब्लॉगर मित्र पळत पळत जाता, मित्रांना पकडता. खूपच अवघड रस्ता. आणि आपण चैतन्य भाऊ मोटरसायकल आलेले आहे पुढं. याला काही कामधंदे नव्हते पण मोटरसायकल आम्ही आधी आलेलो आहे म्हणून. हे आमचे आवेद बंधू. इकडे महादेवाचे मंदिर, खाली एक महादेवाचे मंदिर, इकडे एक महादेवाचे मंदिर. आज चप्पल काढायचा कटाळ येत आहे. आपण येताना पाया पुढेच महादेवाचे. देवीच्या मंदिराकडे जाताना पहिला चेक पॉईंट हा आहे. इथून असा सुंदर असा नजारा दिसतो आणि ती सुंदरशी अशी महादेवाची मूर्ती स्थापित केलेली आहे. आता आम्ही थोड्या थोड्या जवळ तर आलेलो असं वाटत आहे, पण बघू. इथला रस्ता आहे तुम्हाला दाखवू द्या. तुमची फाटून हातात येईल. हे असे गोट्या गोट्यान चढत चढत एवढ्या खालून खूपच अवघड बाप्पा. आमचे चैतन्य भाऊ लटकत झटकट पटकट येत आहेत आणि आम्ही दम खात खात. आणि आमचे रोहन भाऊ आम्हाला आवाज देत आहेत तिकडं. देवान भाऊ आमचे बसलेले आहेत खूप IT मध्ये. चैतन्य भाऊ बी. आता आमचा दुसरा चेक पॉईंट आहे वाटते हे. आता इथून तुम्हाला या झाडा पाल्यामुळे काही दिसत तर नसणार, पण खूप सुंदर असा व्ह्यू इथून आम्हाला तर दिसत आहे. हे आमचे मित्र आलेले आहेत, कौशिक कृष्णा द बिमार माणूस आणि द मोस्ट ट्रेकर, ॲडव्हेंचर ट्रेकर बॅग घेऊन. इथून तुम्हाला किती सुंदर व्ह्यू दिसत आहे बघा. आमच्या कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण आम्हाला तर खूप उत्कृष्ट ब्युटिफुल असा नजारा दिसत आहे.
हे आमची गँग 3 जण मागं राहिलेले आहेत, बाकीचे सगळे पुढे गेले आहेत. त्याला खूप पुढे जायची घाई आहे. गरमीनं पूर्ण हालत खराब झालेली आहे. आणि आता ज्याच्यासाठी आम्ही एवढं चढलेलो आहोत तो क्षण आलेला आहे. असं नाही म्हणते आमचे चैतन्य भाऊ अनेक पुढे जायचं आहे म्हणते. ते तुम्हाला एकदा काठोडा थोडं जाऊन आम्ही दाखवू शकतो. हा असा ब्युटिफुल सा सीन तुम्ही बघू शकता. ते का महादेव मध्ये हा ते गणपतीची वाटते. जे पत्रास तुम्हाला दिसत आहे ते गणपतीचं मंदिर आहे. आणि बाकीचे तुम्ही नजारा बघू शकता. तुम्ही जर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जर आले इथं तुमची मित्रांनो आपण आता बघू शकता इथे असे डेकोरेशनसाठी म्हणजे मॅनेजमेंटसाठी असे लाकडाची इथे हे केलेले आहेत. आणि इथे गुफेमध्ये एक मंदिर तयार केले आहे. इथं पत्राच्या खाली आहे, तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळानं. हा आमचा ट्रेक खूप अवघडमध्ये आणि इथे खूपच सुंदर असा मंदिर आम्हाला भेटलेला आहे. बापरे, एवढ्या गोट्यामध्ये देवीचं मंदिर तयार केलेलं आहे ते खूप कमालच. सगळेजण आपापल्या मोबाईल टॉर्च लावावी. खूपच अवघड असं अंदरनी खूप अवघडपणे जावं लागेल. आम्ही तर इथं निघतो की नाही असं वाटत आहे, पण निघेलच असा आमचा प्रयत्न आहे. इकडे 2 वाटा अलग गेलेल्या आहेत. ते वाटा कुठं जातात माहीत नाही आम्हाला, पण हे रोहन भाऊ आमचे कुठं ते एक्सप्लोअर करत आहे दुसरी वाट. एवढ्या अशा गुफेतून आपल्याला अंदरनी जावं लागेल. आणि देवीचे मंदिर आहे म्हणते पुढे. खूपच अवघड इलाक्यात देवीचे मंदिर तयार केलेले आहे. त्यांनी तयार नाही केलं, आपोआप बनलेलं आहे. तो भरतेच सॉरी मित्रांनो, आपोआप बनलेलं आहे म्हणते हे मंदिर. देवीचे दर्शन तुम्हाला देऊ द्या. स्वतः देवी आलेली आहे इथेशी. प्रत्यक्ष माता तुम्ही दर्शन करू शकता. तर आता दर्शन झालेले आहे ना. आता इकडे थोडीशी मजा मस्ती धिंगाणा आणि थोडंसं ॲडव्हेंचर. आमचे मित्र तर आहेत ॲडव्हेंचरवाले, एकापेक्षा एक भारी. याचा काय धिंगाणा चालू आहे की आपण त्याचं टेन्शन घेऊ नको. आमचा रस्ता अडून ठरलेला आहे देवांभाऊने, पण आम्ही आलेलो आहोत इथं. आमचे मित्रमंडळी हे आहे शेमूट बसते. चांगात खूप मस्ती आलेली आहे, म्हणून आता आम्ही गहिऱ्या जंगलमध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे. हा गहिरा जंगल तुम्ही बघू शकता. या जंगलात काय आम्हालाच माहित नाही. हे आमची स्क्वॉड एका लाईनीनं एवढी मोठी गँग. ते आमचे ज्ञान देणारे माणसं सगळ्यात मागं आहेत. तर आमचा ट्रेक संपला आहे. तसेच आमचे सगळे मित्रमंडळी जात आहेत. ते बघून घ्या तुम्ही कसे जात आहेत. मजा करत करत व्हिडिओ तो अंक चालू आहे. हे साईने माणसं आम्हाला व्हिडिओ चालू करत शिकवायला येतं. त्यांनी आम्हाला म्हणते व्हिडिओचं बटन चालू करा म्हणते. यार असे कामं पडत नाहीत आम्हाला. हे आमचे कौशिक भाऊ आमच्या संघ जाताना इथून दिसत नाही का दोघं जण. तर पुन्हा आपण आलेलो आपल्या गेटपाशी आणि आता घरी जाण्याची तयारी आमच्यावाली. तो लाकडाचा गेट. आणि आता आम्ही घरी जातोय. हे आमची मित्रमंडळी.